अगर इसने 1 महीने में हिंदी नहीं सीखी सफार छीन लो। हंसने की बात रही है, सीरियस बोल रही हूँ ये। बोला था नहीं, 8 महीने हो गए बताए हुए मुझे। अगर 1 महीने में हिंदी नहीं सीखी, यहाँ का मातृभाषा नहीं सीखी, यहाँ का पैसा खा रहे हो तो मुंह में भी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम। आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा नेते श्री आदित्य साहेब ठाकरे। जिथे विषय गंभीर तिथे शिवसेना खंबीर। आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिले असतील, विचार करा काय चाललं आपल्या देशात आता। ही लेडीज काय बोलतोय तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल व्हिडिओ। मला सर्वांना सांगायचे आहे की जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जे कार्यकर्ते लोक आपले राजसाहेब जेव्हा बोलत होते की भाषाची मान सन्मान सर्व ठेवलाच पाहिजे, जेव्हा आपण कुठल्याही राज्यात असतो ते राज्याचं आपण जेव्हा खातो तिकडे भाषा सन्मान राखलंच पाहिजे। आता मला सांगायचं आहे, आता दिल्लीत एक महिला ते दुसऱ्याला बोलत आहे की तू इकडे तुला राहायचं असेल, तुम्ही इकडे खातात, तुम्ही हे करतात, तुम्हाला 8 महिने तुम्ही झाले, तुम्ही शिकले ना भाषा, मग मला सांगा आता ह्यांच्यावर कोणी काय बोलणार नाही? ह्याच्यावर बीजेपीचे लोक कानून कारवाई करणार का नाही करणार? जेव्हा महाराष्ट्रात होतो तेव्हा तुम्हाला दिसतो। कारण मला पण सांगायचं की आपण कुठल्याही राज्याचा आपण असू द्या, पण ते राज्याच्या भाषेचा दर्जा असलाच पाहिजे माणसाला। आता ते दिल्लीत घटना घडली, आता कोण काय बोलणार नाही। जेवढे असेल लोक असेल जे मुंबईत मोठी मोठी गोष्ट करतात, प्रवक्ते लोक बीजेपीचे कार्यकर्ता, आता कोणी नाही बोलणार की तिकडे का तुम्ही दवा आणतात, तिकडे तुम्ही का दादागिरी करतात। पण जेव्हा महाराष्ट्र लोक करतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे आमच्यावर दवा आणतात आहे। जनता डोळे उघडून पहा देशात काय चाललं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।